नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. देवासारखा धावून येणारा आमदार सुहास अण्णा कांदे. नांदगाव तालुक्यातील आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मनमाड युनियन बँकमधील ठेवी परत मिळाल्याने शेतकरी व ग्राहक आनंददायी. मनमाड युनियन बँकेत झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात मनमाड शहर व परिसरातील शेकडो नागरिक व शेतकरी बांधवांचे पैसे अडकले होते आणि तो घोटाळा आहे असे समजल्यावरच सर्वच नागरिक व शेतकरी बांधव हवालदिल झाले आणि त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी धाव घेत सर्वांना धीर दिला आणि बँक प्रशासनाला धारेवर धरले. इतकेच नाही तर स्वतःच फिर्यादी होऊन बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. मुख्यमंत्री महोदयांना सर्व विषय सांगितला. मुख्यमंत्री साहेबांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून प्रकरणाची दखल घ्यायला सांगितले. अण्णांनी स्वतः पुणे येथे जाऊन बँकेच्या वरिष्ठांशी भेट घेतली. बँकेने त्यांच्या वरिष्ठांना मनमाड येथे पाठवले आणि आज याचे फलित म्हणजे ज्या ग्राहकांचे पैसे अडकले आहेत त्यांचे सर्व प्रकरण निकाली लागण्याचे आश्वासन देत आज 7 ग्राहकांना त्यांचे पैसे परत देण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत शेकडो कोटी रुपयांचा मोठा घोटाळा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या दमदार स्टाईलमुळे 4 दिवसात विस्ताराला गेला. याचा सर्व बँकेचे ग्राहक, नागरिक व शेतकरी बांधवांना आनंद झाला. उपस्थित सर्व ग्राहकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले. पैसे मिळणार की नाही या आशेवर असताना आमदार महोदयांनी अतिशय जबाबदारपणे भूमिका निभावली आणि आज 7 ठेवीदारांचे रक्कम अंदाजे रुपये 20 लाख परत ग्राहकांची देण्याची सुरुवात झाली आहे. याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होता. या प्रसंगी नंतर सुहास अण्णा कांदे, युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान, भाजप उपजिल्हा अध्यक्ष नितीन पांडे, RPI ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आहिरे, शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, गंगादादा त्रिभुवन, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, पिंटू शिरसाट, आमीन पटेल, पिंटू वाघ, युवा सेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, लाला नागरे, दिनेश घुगे, ललित रसाळ, बाबा पठाण, आसिफ शेख, प्रशांत दराडे, प्रमोद आहिरे, गुरु निकाले, सचिन दरगुडे, कुणाल विजापूरकर, निलेश व्यवहारे उपस्थित होते. नाव सांगा अगोदर तुमचं. माझं नाव बाजीराव गणपती गंधाक्षे. माझे युनियन बँकेत 3 लाख रुपये फिक्स डिपॉझिट होते, पण त्याचा घोटाळा झाल्यामुळं सुहास अण्णा कांदे यांनी ते सक्सेस करून दिले आणि आमचे व्याजासहित पैसे मिळाले. थँक्यू. आम्ही काल 2 दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने, BJPच्या वतीने आणि RPIच्या वतीने एक फिर्याद दाखल केली. फिर्यादीमध्ये मी स्वतः आमदार सुहास कांदे होतो. त्याचं महत्त्व प्राप्त झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख जे महाराष्ट्राचे हेड आहेत त्यांना फोन केला. त्याच्यानंतर काल जे महाराष्ट्राचे, मुंबई सोडून गोवा आणि महाराष्ट्राचे जे हेड आहे मिस्टर जैन म्हणून, जैन त्यांची माझी काल पुण्याला भेट झाली आणि त्यांनी मला शब्द दिला की बँकेचा प्रत्येक एक रुपया जो फ्रॉडचा आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला, ग्राहकाला बँकेच्या आणि आमच्या शेतकऱ्याला तो दिला जाईल. त्याप्रमाणे आज त्यांनी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून यांना बसवलं आणि आज सुरुवात म्हणून 7 लोकांचे 20 ते 25 लाख रुपये व्याजासह ज्या दिवशी पैसे ठेवले होते त्याच्या दिवसापासून आत्तापर्यंत व्याजासह पूर्ण रक्कम दिली. त्याच्यामध्ये लहाने असेल, कर्डिले असेल, गंधाक्षे असेल, लाकुडे असेल, सगळ्यांचे पैसे मिळाले. मी पत्रकार बांधवांच्या वतीने मी सर्व माझ्या मतदार बंधूंना आश्वासित करतो की युनियन बँकेमध्ये ठेवलेला एकही रुपया आपला बुडणार नाही. RPI असेल, BJP असेल आणि शिवसेना पक्ष असेल आणि आम्ही सर्व हे पैसे जोपर्यंत शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळे आमच्यावर विश्वास ठेवा. आपल्या विश्वासाला आम्ही त्याला जाऊन देणार नाही आणि त्यातली त्यात कुठल्याही खोट्या गुलतापाला बळी न पडता जी काय आपल्याला माहिती लागत असेल ते आमच्या कार्यालयात या BJPचे, RPIचे आणि शिवसेनेचे लोक आपल्याला तिथे भेटतील आणि आपल्याला मदत करतील असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने, RPIच्या वतीने आणि BJPच्या वतीने आणि मित्रपक्षांच्या वतीने सांगतो की जोपर्यंत शेवटच्या माणसाला रुपया मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि 1 रुपये काढून देऊ असे या ठिकाणी आश्वासित करतो. जय महाराष्ट्र. यांनी आम्हाला सगळ्यांना बोलूनच दाखवलं. सगळ्यांना पैसे
सगळ्यांची भेटतील त्यांची खूप आभारी आहे, सगळेच आभारी आहे. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.